हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये सध्या मोर्चा निघालेला आहे। मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आता राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याच हत्येच्या निषेधार्थ हा धाराशिवमध्ये मोर्चा निघालेला आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी खरं तर आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळत आहेत। धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यात आलंय। अनेक खरं तर नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एका ठिकाणी आपण पाहू शकतो धाराशिवमध्ये हा मोर्चा निघालेला आहे, दुसऱ्या ठिकाणी वाशिममध्ये सुद्धा मोर्चा निघालेला आहे। वाशिममध्ये आमदार सुरेश धस सोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटतायत। अनेक ठिकठिकाणी खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बीडमध्ये सुद्धा, परभणीमध्ये सुद्धा मोर्चा निघालेला होता। तसेच दृश्य आपण पाहू शकतोय धाराशिव आणि वाशिममध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। ज्या आरोपींना अटक झालेली आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्ते सध्या करताना पाहायला मिळत आहे। खरं तर या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे। त्या आरोपीचा सुद्धा शोध लागला नाहीये। त्या आरोपीला सुद्धा लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळत आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि यासाठी आमदार कैलास पाटील हे मोर्चात सहभागी होत आहेत। त्यांचा काय भावना? संतोष देशमुख यांच्या हत्येतील ज्याप्रमाणे त्यांची हत्या झाली त्यातले आरोपी अद्यापर्यंत सगळे पकडले गेलेले नाहीत। आरोपी मोकाट आहेत। 1 महिना झाला तरी अजून आरोपी मोकाट आहेत। गृह खात्याचा अपयश आहे। कुठेतरी त्यांच्या कुटुंबियांना, सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की यात न्याय होत नाही। त्यामुळे न्याय मागण्यासाठी हा आक्रोश आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर सोमनाथ सुरेशी यांची जी हत्या, संविधानाचं रक्षण करण्यासाठी जो मोर्चा निघाला होता त्यातला एक व्यक्तीला पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला। त्या पोलीस जबाबदार असतानाही कारवाई होत नाही दोषीवर। त्यामुळे हा न्याय कुठेतरी मिळत नाही म्हणून हा जनतेचा अपयश आहे। कुणाचा अपयश आहे? हे संपूर्णतः सरकारचा आणि गृह खात्याचा अपयश आहे। खरं तर याच्या व्यतिरिक्त वेगळा प्रश्न आहे। संजय राऊत हे स्थानिक स्वराज्य संस्था आता महाविकास आघाडी सोबत नसणार असं बोललं जातंय। नेमकं कसं बघतात? धाराशिवच्या जिल्हा परिषदची निवडणूक आल्यात, पंचायत समितीच्या आहेत, जी पक्षाची भूमिका असेल तीच भूमिका सर्व कार्यकर्ते पाळतील। पण मला एवढंच सांगायचं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आजपर्यंत युती आघाड्या असल्या तरी हा निवडणुका कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सोबत लढवल्या जातात। काही ठिकाणी तिथे आघाडी केली जाते। प्रत्येक स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेतले जातात। त्यामुळं कदाचित स्थानिक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून संजय राऊत साहेब बोलले असेल। महाविकास आघाडीत वाद व्हायचं कारणच नाही। याआधीही बऱ्याचशा निवडणुका झाल्यात, महायुती असू किंवा महाविकास आघाडी असते, सरकार म्हणून एकत्र काम करतात पण स्थानिक पातळीवर ह्या निवडणुका वेगळ्याच लढल्या जातात। वडेट्टीवारही म्हणले होते की आमच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे दावे आले होते। ते मला माहिती नाही, पण महाविकास आघाडी विधानसभा लोकसभा एकत्र लढवलेल्या आहेत। आजही सरकारच्या विरोधात, महाविकास सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी काम करते, सर्वसामान्य प्रश्न मांडतात। स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी असते। कार्यकर्त्याला संधी मिळावी कदाचित हा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। कैलास चौधरी, पुढारी न्यूज, धाराशिव।